बेरोजगारी या विषयावर आढावा घेण्यासाठी मी रविराज साबळे आणि विठ्ठल कांगणे सरांची एक मुलाखत ऐकली. त्याच्यातून असं त्यांच्या विचारातून लक्षात आलं की बेरोजगारी नाही, पण कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यकर्ता नावाच्या नोकरीला बेरोजगारी नाही. नेत्याचा कार्यकर्ता होण्यासाठी शिक्षणाची अट नाही, डोनेशनही नाही आणि तुमच्या मेरिटही नको. तुम्ही डायरेक्ट जाऊन कार्यकर्ता होऊ शकता. म्हणून कार्यकर्त्यांची भरती होते आणि कार्यकर्त्या नावाच्या या नोकरीने बेरोजगारी संपूर्ण हटलेली आहे. आणि ह्या कार्यकर्त्याला भरती करणारा नेताच गुंड प्रवृत्तीचा असेल तर ऑलमोस्ट या कार्यकर्त्यांना सुद्धा गुन्हेगारीच्या मार्गाला तो एम्प्लॉयमेंट देतो, नोकरी देतो. गुन्हेगारी कर आणि लपवण्यासाठी माझ्याकडे. म्हणजे अशी नोकरी देणारे किती महान संत असतील हे नेते मंडळी की अनएम्प्लॉयमेंट खतम करायला निघालेत. सत्य आहे. आता जर या सोशल मीडियाच्या युगामध्ये एखाद्या नेत्याच्या बद्दल कोणी जर काही पोस्ट टाकली तर कार्यकर्ते तुटून पडतात. म्हणून त्या विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट बंद केलं, कोणीतरी नेत्याने अकाउंट बंद केलं. त्या रविराज साबळेवर केस दाखल केल्या, कोणीतरी महिलाची केस दाखल केली. अशा ह्या एम्प्लॉयमेंट मिळालेले हे कार्यकर्ते आहेत, त्यांना ह्या नोकऱ्या मिळतात. त्यामुळं खऱ्या नोकऱ्याकडे, सत्याच्या नोकऱ्याकडे, मेरिटच्या नोकऱ्याकडे कोणी जात नाही. म्हणून ते तिकडं जातात. तिकडं मेरिट नाही, सरकारने नोकऱ्या ठेवलेल्या नाहीत, कुठेही अनएम्प्लॉयमेंटचं कार्यालय भरलेले नाही. त्यामुळे हे कार्यकर्ते नावाच्या नोकरीसाठी कितीतरी एम्प्लॉयमेंट भरती होत आहे आणि त्यांच्या आधाराने हे राजकीय नेते अल्प खर्चात अल्प मतात निवडून येतात आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र त्यांच्या सतरंजा उचलतात, हुजरेगिरी करतात आणि बाप मात्र त्यांचा गरिबीत खितपत पडलेला असतो. बापाला ते मानत नाहीत आणि बापापेक्षा ते नेत्याला बाप मानतात. आणि अशा या युगामध्ये ह्या कार्यकर्त्या नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून समाजाला धोका आहे. तरी पण समाजाने हे 10-5% असतील, 90-80% जनतेने सावध झालं पाहिजे. ह्या कार्यकर्त्या नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणापासून सावध झालं पाहिजे. याला संपवण्यासाठी सावध झालं पाहिजे. याला संपवायचं म्हणजे त्याचा नेता संपवला पाहिजे. त्याचा नेता संपवायचा म्हणजे त्याला मतदान न करायचं संपवलं पाहिजे. अशा घराणेशाही प्रवृत्तीच्या कार्यकर्त्याची पाठराखण करणाऱ्या नेत्यांना मतदान करायचं नाही. एवढं जरी केलं तरी ही समाज व्यवस्था व्यवस्थित होईल आणि राजकारण स्वच्छ होईल. त्यासाठी जनतेने पुढाकार घ्यायचा आहे. हे सैनिक समाज पार्टीतर्फे जनतेला आव्हान आहे, व्यासपीठ आहे. त्यामुळे ह्या कार्यकर्त्याची संख्या कमी होईल आणि त्यांचा नेता जो असेल, गुंड प्रवृत्तीचा नेता असेल, त्याला कार्यकर्तेच मिळाले नाही तर तो पण घरी जाऊन बसेल. त्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून मतदान रूपी हत्याराने ही लढाई जिंकावं लागेल. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं आव्हान आहे, आम समाजातील सुशिक्षित क्वालिफाईड नागरिकांनी ह्या हत्याराचा पुरेपूर वापर करावा, स्वतः करावा आणि आपल्याबरोबर इतरांना पण, आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळीला पण सांगावा की मतदान या हत्याराचा योग्य वापर करावा. ही सैनिक समाज पार्टीची अपेक्षा आहे. धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.